पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। मालखेड गावाच्या राजकारणात आज निर्णायक वळण लागले। गावदैवत काळभैरवनाथ मंदिरात झालेल्या ऐतिहासिक बैठकीत ग्रामस्थांनी एकमुखाने पंचायत समिती सदस्यपदासाठी धनराज भाऊ जोरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। गावाचा विकास, गावाचा स्वाभिमान आणि गावाचा आवाज धनराज भाऊच अशा घोषणाने मंदिर परिसर दणाणून गेला। राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे आणि कोणत्याही दबावाला न जुमानणारे नेतृत्व म्हणून धनराज जोरी यांची ओळख आहे। पाणी टंचाई, खराब रस्ते, वीज, आरोग्य सुविधा, शेतकरी व युवकांचे प्रश्न यावर त्यांनी वेळोवेळी ठोस भूमिका घेतली आहे। गावात लोकांमध्ये राहून काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। त्यामुळेच बाहेरच्यांना नाही, आमच्यातलाच नेता हवा अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली। या बैठकीत युवकांचा उत्साह, विशेष लक्षवेधी होता। आम्हाला आश्वासनांचा नेता नको, कामाचा नेता हवा अशी स्पष्ट भावना युवकांनी व्यक्त केली। महिलांनीही विकास कामात किसन बापू जोरी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत त्यांना जाहीर पाठिंबा दिला। काळभैरवनाथाच्या चरणी विकासाचा संकल्प करत ग्रामस्थांनी एकच निर्धार केला। मालखेड गावातून पंचायत समितीसाठी एकच उमेदवार, तो म्हणजे धनराज भाऊ जोरी। या एकमुखी निर्णयामुळे परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून आगामी पंचायत समिती निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। आपल्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे आपण पक्षाकडे आपल्या पद्धतीने उमेदवारी मागतोय। तर ती मिळेल नाही मिळेल तो पुढचा विषय। आपल्याला गाव भेट दौरे करायचे पहिला विषय होता आपल्या गावाचा सगळ्यांचं एकत्र बसण्याचा, बोलणे सगळ्यांना एकत्र यायचं होतं, पण कुठेतरी ती जागा मिळत नव्हती बोलायला, हे करायला। सगळ्यांची इच्छा होती, माझी समजा एक सोय कोणा संघ बोलायची होती, त्याची माझी संघ, पण ते जमत नव्हतं पुन्हा। मी काय बोलेल का, तू काय बोलेल का, तर असा कोणाचा काय विषय नव्हता। तो सगळ्यांचं काय मनात शंका होते, ते आता दूर झाले। सगळ्यांचे एकमत आहे की आपण पुढे लढायचे, जिंकायचे, म्हणजे जिंकूनच यायचे आपल्याला। जो पूर्वी बापूंनी या तुम्ही सगळ्यांनी मीटिंग घेऊन त्याची पुनरावृत्ती आपल्याला परत करायची, असा सगळ्यांचा ध्येय आहे। त्या हिशोबाने आपण 2 दिवसात पुढचे रूपरेषा ठरवून प्रत्येक गाव भेट घेणार आहे। याची सगळ्यांनी नोंद घ्या। आपण सगळे आता एका जिद्दीने कामाला लागणार आहे, एवढंच मी या ठिकाणी बोलतो। तुम्ही सगळे या ठिकाणी जमला तर सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि पुढचे रूपरेषा आपल्याला समजेल, म्हणजे आपण नाही आता उद्या प्रत्येकाचा नंबर देतो। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।